myself Dr. J.B. माने फ्रॉम आयुकेअर अँड हार्ट केअर सेंटर. आमच्या आयुकेअर अँड हार्ट केअर सेंटरमध्ये आयुर्वेदिक आणि कार्डियक केअर सेंटर ह्या दोन्हीचे डिपार्टमेंट आहे, कॉस्मेटॉलॉजी डिपार्टमेंट आहे, डायग्नोस्टिक सेंटर आहे. या सगळ्या गोष्टीतून आज आयुर्वेदिक ट्रीटमेंट म्हणजे आयुकेअर अंडर डॉक्टर सीमा जे माने यांच्याकडे आज पेशंट आमच्याकडे 10 दिवस ॲडमिट होता आणि तो हा पेशंटला प्रॉब्लेम म्हणजे डिस्क प्रॉब्लेम प्लस नी जॉईंटचा प्रॉब्लेम आणि सर्वायकल अशी जॉईंट मल्टिपल प्रॉब्लेम होता. त्यांनी इथं 10 दिवस ट्रीटमेंट करत डिस्चार्ज होऊन जात आहेत आणि त्यांच्याकडूनच ऐकून घेऊया की आमच्या पंचकर्मा, अग्निकर्मा, विद्यागणिकर्मा प्लस फिजिओथेरपी याच्यानुसार किती फरक झाला आणि ते किती बरे होऊन किती त्यांना आता त्रासामध्ये व्याधीतून मुक्त होऊन जात आहे ते आपण त्यांच्याकडूनच ऐकूया. नाव काय तुमचं? माझं नाव रूपा रमेश देसाई. हा, गाव कुठलं? निपाणीचे. बरं, इथं आला तेव्हा किती दिवस झाला आता ऍडमिट होऊन तुम्ही? 10 दिवस झाले की. 10 दिवस. तुम्ही आला तेव्हा काय काय त्रास होते आणि आता किती बरं होऊन घरी चालाय तुम्ही? मला कमरेचा त्रास, मानेचा त्रास होता हा, आणि आता मी पूर्ण तरी 80% वर कमी झाले, बरे झाले. बरे झाले. हो. बर, मला फरक पडलाय. सकाळी मॅडमांचे अग्निकर्म, फिजिओथेरपी, आक्युपेंक्चर किंवा स्टीम देणं हे छान फरक पडलाय. योगाचं सकाळी योगा केलेलं, पंचकर्म वगैरे सगळे व्यवस्थित केला. तर हा ट्रीटमेंटचा तुम्हाला काय त्रास झाला का? म्हणजे थोडा एक दिवस, 2-3 दिवस झाला, 2-4 दिवसांनी एक दिवस विकनेस आला, परत काय झालं नाही. परत काय झालं नाही. जेवणात काय पथ्यावर असं विशेष नव्हतं. जेवण पण छान होतं, चांगलं होतं आणि छान 10 दिवस ट्रीटमेंट अगदी व्यवस्थित उत्तमरित्या झाली. 10 दिवस कसे गेले समजले का? समजले नाही. समजले. ट्रीटमेंट संपलं तर जाऊ वाटतंय का घरी? आणि दिवस पण असा आमचा सकाळ उजाडल्यापासून सकाळी योगा, परत 10 वाजल्यापासून आमची ट्रीटमेंट सगळी सुरू होत होती 6 वाजेपर्यंत. त्याच्यामुळे आमचा दिवस हा पूर्ण जात होता. अशा टाईपची ट्रीटमेंट जर गोळ्यावर बरं होत नसेल तर आयुर्वेदिक पद्धतीने कितीपर्यंत फरक पडलाय तुम्हाला? पडलाय, भरपूर पडलाय मला. भरपूर पडलाय. वजन किती उतरलं? वजन मला 3 किलो उतरलं. 3 किलो उतरलं. ठीक आहे. म्हणजे आमच्या आयुकेअर मध्ये तुम्हाला पंचकर्माचं ट्रीटमेंट सॅटिस्फॅक्शन आहे, बरं वाटतंय? बरं वाटतं. तुम्ही काय पेशंटला सांगू शकता ह्या ट्रीटमेंट बद्दल? काही नाही, ह्या दवाखान्यात म्हणजे चांगल्या ट्रीटमेंट होत्या. चांगलं जे आपलं दुखणं असतंय त्याच्यावरती चांगली ट्रीटमेंट होऊन पेशंट हा चांगला हसतमुखाने घरी जाऊ शकता. सच लाईक पेशंट्स हिअर हॅपी. पेशंट आज डिस्चार्ज होऊन जातोय. पेशंटला बऱ्याचपैकी मणक्याचा त्रास होता, मानाचा त्रास होता, पेशंटच सांगतोय. त्यातून त्याला 80% वर त्याला बरं होतंय आणि पेशंट खुशीने आज डिस्चार्ज होऊन जातोय. म्हणून आमच्या आयुकेअर हार्ट केअर सेंटरला असे कुठले पण व्याधी जे हाडापासून असू देत, मणक्याचे असू देत, काही व्याधी जे सिस्टमॅटिक डिसीज म्हणतो, बीपी, शुगर, थायरॉइड, वजन वाढीचे रोग म्हणा, आणि इतर काही स्किन डिसीजेस काही असेल तर आमच्यात 100% रिझल्ट देऊन आम्ही भरपूर असे पेशंट पंचकर्मांना आम्ही बरं केलेलं आहे. जिथं थांबतं तिथं आम्ही सुरू करून द्यायची. आमच्याकडे ती ट्रीटमेंटची पद्धत ही चांगली आम्ही राबवलेली आहे. आतापर्यंत आम्ही नाही म्हटलं 2016 पासून आम्ही पंचकर्मा ट्रीटमेंट इथं चालू केलेलं आहे. नवीन प्रोजेक्ट हा मांजरीमध्ये आम्ही 1.5 वर्ष झाला इथं हॉस्पिटलमध्ये सुरू केलेला आहे. तसं म्हणून 1000च्या वर आम्ही आता पंचकर्म पेशंट केले असतील, पण त्याचा रिझल्ट पण एक पण अजून पेशंट परत आलेले नाही की मला बरं नाही म्हणून. 100% रिझल्ट घेऊन पेशंट आज जात आहेत आणि पेशंट हॅपी आहे. आणि कमीत कमी गोळ्यामध्ये आम्ही पेशंटना बाहेर काढलेला आहे. कित्येक शुगर बीपीच्या गोळ्या आम्ही अर्ध्यावर आणलेल्या आहेत. म्हणून हे प्रकृती बदलण्याची ट्रीटमेंट आमच्यात चांगल्या पद्धतीने होते आणि कसं बदलायचं हे शिकवण्याची पद्धत पण आमच्यात चांगली आहे. आणि स्ट्रेस कसं कंट्रोल करायचं ह्या रोगानुसार ते पण आमच्या ट्रीटमेंट चांगली आहे. आणि जीवनात पुढे कसं राहायचं ते पण सहज चांगल्या, अगदी सकाळी योगा करताना सहज चांगल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने. पण हे तो फक्त प्रकृतीनं बदलला जात नाही, पेशंट मनापासून पण बदलला जातो आणि प्रकृतीचा व्याधी आम्ही मुक्त करतोच, ते आमचं काम आहे. परंतु मनापासून पेशंटला बदलायचं झालं तर पेशंटच्या मनापर्यंत पोहोचा लागते आणि ही आम्ही 10 दिवसात सगळं कोर्स आम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड करून पेशंटला शिकवतो. सच लाईक पेशंट कुठे बी असतील तर तुम्ही जरूर आमच्या आयुकेअर हार्ट केअरला भेट द्या आणि तुम्ही बरे होऊन जावा. थँक्यू.